सर्वांना सर्वप्रथम जय भीम। विश्वभूषण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 132वी जयंती मोठ्या थाटामाटात पाटोदा या शहरामध्ये साजरी होत आहे। खरं तर सर्वप्रथम मी या ठिकाणी या समितीचे अध्यक्ष बाळासाहेब जावळे, या ठिकाणी संदीप जावळे, प्रकाश जावळे आणि त्यांची डॉक्टर नरेंद्र जावळे यांची सर्व टीम सुंदर असं पाटोदाच्या दर्शनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये सुंदर असं भव्य दिव्य या ठिकाणी कमानी आणि ते वेगळं वातावरण निर्मिती केल्याबद्दल सर्वप्रथम या कमिटीचं मी या ठिकाणी सर्वांनी टाळ्याच्या गजरामध्ये त्यांचं अभिनंदन करू। ज्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या भारताला संविधान दिलं आणि त्या संविधानाच्या मुताबिक आपण या देशामध्ये स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व हे आपल्याला या संविधानाने दिलेला अधिकार, या अधिकारावर आपण या भारतभर या ठिकाणी कोणत्याही क्षणी कोणत्याही वेळी आपण या ठिकाणी सर्व न्यायालयीन कामकाज असेल या दैनंदिन कामकाजांमध्ये आपण चालत आलेलो आहोत। खरं तर गेल्या काही दिवसापूर्वी आता वेगवेगळं वातावरण निर्मिती या ठिकाणी होत असताना मला सर्व भीम सैनिकांना, पाटोदा शहरातील सर्व बांधवांना विनंती की आपल्याला या संविधानाचं संरक्षण करायचं आहे आणि या संविधानाचे संरक्षण करण्याची जबाबदारी तुमच्या आमच्यावर, सर्व भारत देशावर, पाटोदावासीवर ही जबाबदारी, मोठी जबाबदारी आहे आणि या संविधानाचं संरक्षण आपल्याला कसं करता येईल यामध्ये आपण सर्वांनी हिराहिरा भाग घेतला पाहिजे। सुंदर असं जयंतीचं नियोजन या ठिकाणी झालेलं आहे। संध्याकाळी या ठिकाणी पूर्ण मिरवणुकीचं नियोजन या ठिकाणी समितीच्या वतीने करण्यात आलेलं आहे। खरं तर या मिरवणुकीमध्ये कोणताही गालबोट न लागता आपल्याला शांत संयमाने या ठिकाणी ज्या बाबासाहेबांनी आपल्याला संविधान दिलेलं आहे आणि घटना दिलेली आहे या घटनेच्या अनुसरून आपण वेळेचं बंधन पाळून सर्व या ठिकाणी नियमाचं पालन करून या ठिकाणी आताच नवगिरे साहेबांनी आपल्याला सांगितलं आहे, भूषणदादा जाधव साहेबांनी या ठिकाणी आता मार्गदर्शन केलेलं आहे। सर्वांनी या ठिकाणी शुभेच्छा दिलेल्या आहेत। मी अधिकचा वेळ घेणार नाही, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पुनः एकदा सर्वांना 132व्या जयंतीच्या शुभेच्छा देतो। एक साहेब, एक साहेब, विश्वभूषण